काय म्हणतास माऊली? तर ह्यो ब्लॉग मी भात पेरणीबद्दल बनवतला आहे. खरं तर आम्ही भात वगैरे काय पेरत नाही. 5-6 वर्ष झाली आम्ही शेती सोडून दिलं. आमचे शेती वगैरे असं, पण आम्ही शेती करत नाही. आता आपण जातो ऋषी दादाकडे, कारण तो आज भात पेरता. आणि माझा विचार असा की बाबा ह्या वर्षी आपण एक कोपरो पेरायचो. पण माका घरातनं विरोध होता किंवा कशा करतं, काय गरज हा. पण माका तो रेशनचा तांदूळ पण खाऊन कंटाळो येलो असा. आणि माका पण काय ना काहीतरी कंटेंट हवं आणि माका आवड पण असा. तर ऋषादाकडे जाऊया, कारण आज सगळ्यापासून आज बहुतेक लोक भात पेरणार. कारण 1-1.5 तासापूर्वी ना 12:30-12च्या दरम्यान, 12 पावणे 11च्या पावणे 12च्या दरम्यान मरणाचा पाऊस पडलो दिसता ना. मरणाचं म्हणजे एक अर्धा तास तरी बऱ्यापैकी पाऊस पडत होतो. आणि तो पाऊस पडल्यामुळे आता बऱ्यापैकी सगळेजण भात पेरतले. आता ह्याच्या आधीही सगळ्यांनी भात पेरलेला असा, म्हणजे एक 20% लोकांनी. आता ह्या भात पेरलेला कसला माहीत आहे? कारण ह्या भात पेरला ते केसरा योग त्याला वेळ लागता, त्याचा कालावधी खूप जास्त असता. आणि काय काय जण उशिरा पेरतात, त्याचा कालावधी मी दिसतच नाही वाटतं. हां, त्याचा कालावधी कमी असता, जास्त असता ते आधी पेरतात. कालावधी कमी असता ते खूप उशिरा पेरतात, म्हणजे त्यांचा कालावधी तेवढा तो मॅच होता. तर आता त्याचा टाईम असं जाऊक मागा साधारण अर्धा एक तास असा. तोपर्यंत आपण एक गोष्ट बघूया, ती म्हणजे आमच्या वाडीतले काका असत, त्यांनी भात पेरून साधारण 17-18 दिवस झालेले असत. म्हणजे 17-18 होय, साधारण 18-19 तारखेक पेरलेले असतात. आज तारीख 6, ते 6 दिवस, ते 16 म्हणजे 3 दिवस, 17-18 दिवस झालेले असत. त्या भात पेरलेला आधी आपण बघूया आणि नंतर मग भात पेरूक जाऊया. ओके. सो ही आमची वाडी असा आणि त्या काकांचा घर इकडे असा. आणि हे बघा, ह्या इकडे त्यांनी भात पेरलेला असा. आणि एक 17-18 दिवस झालेले असतात, म्हणजे 20 तारीखला बरोबर मी त्याची स्टोरी बघलाय. त्यावर मला माहीत नाही त्यांनी पेरले नाही का, पण नंतर मग त्याची स्टोरी बघली त्यांच्या झिलाची, तेव्हा मला समजलं की बाबा ह्यांनी भात पेरले नाही. आणि सगळे आश्चर्यचकित झाले की एवढ्या लवकर भात पेरले नाही. आणि बऱ्यापैकी इला बघा, साधारण एवढा इला. त्याचा कालावधी जास्त असतो रो, त्याच्यामुळे मग ह्याने आधी पेरलेला भात बघा. भात बांधूच नाही किती ऋषी आता पेरतात भात. चला इकडे जात आहे. चला. तर काय म्हणतास माऊली, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत असं. आणि मी अमोल जाधव, सिंधुदुर्ग दर्शन एजे, आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आता मी असं आहे ऋषादाच्या घराकडे, आणि आपण आता भात पेरणार असावं. मगाशी तुमका सांगितलं, तुमका समजलं असतच. पण आता आपण बघूया कोणातली भात पेरणी. ओके. आता आम्ही ऋषादाच्या घराकडनं जातो शेतात. म्हणजे शेताचं जे कोपरे असत, आणि त्यांना नवीनच ट्रॅक्टर घेतला. तो ट्रॅक्टरचे नांगर असत, आणि पुढे तो ट्रॅक्टर चालवता म्हणजे धरल्याला. बघूया आता. विषय काय माहिती आहे की कोपऱ्यात रान खूप असा, आणि त्याच्यामुळे दोनदा धरूचा लागताला. आता एकदा धरायचा, नंतर परत एकदा धरायचा, आणि नंतर मग भात पेरायचा. बघूया कधी होता, कामाक पण जाऊचा.
तर बऱ्यापैकी आपला नांगरून झाला आणि म्हणजे फर्स्ट लॉट झालेलो असं आता सेकंड धरणार आणि नंतर मग सगळा रान जाताला. आता विषय काय होता, ते दात जे असतं ते दातांमध्ये रान अडकता, त्याच्यामुळे त्या रान काढूचा लागता, ट्रॅक्टर थांबवूचा लागता आणि नंतर मग त्या परत ट्रॅक्टर धरूचा लागता. कामात काम होतं, बाकी काय नाही. बस झाला, भात पेरून झाला. आता दुसऱ्या वेळा धरणार, एकदा भात खाल्ली जाणार नाही तर भात वरती राहूला तर परत कोंबडी वगैरे खातले किंवा वरच्या वर राहताला, मग त्या रुजाचा पण नाही. दुसऱ्यांदा धरणार आणि दुसऱ्यांदा धरल्याच्या नंतर मग त्या भात खाली जाताला. ओके. तर बऱ्यापैकी आपला काम झालेला असा, भात पेरून झालेला असा, त्याच्यावरती एकदा धरून झालेला असा आणि ट्रॅक्टरवर बंद झालं, कारण हे एकच कोपरं पेरूच होतो, बाकी सगळ्या त्याने आधी पेरलेले नाही. तर हे ट्रॅक्टरचे ह्या टायर असतात आणि इकडून ह्या सगळ्या रान काढलेलं असतात. तर हे रान काढल्यावर सगळ्यात छान दिसतं, नाही तर एकदम खराब दिसतं आणि तर रान नाही तर परत मग खाऊक सुरू होतं आणि परत मग नंतर नडण्यापेक्षा आता काढलेला बरा. पण ट्रॅक्टर घेतला त्याच्याबद्दल हां सगळीकडनं झालेलो आहे तो सगळ्याचो. तर हे असंच ऋषादाच्या पप्पा आणि ह्यांका एक पुरस्कार भेटलो, तो म्हणजे 25 वर्ष खयो गाडी न टेकवता, म्हणजे खयो गाडी न लावता ह्यांनी गाडी चालवलेली असा. तर आपण नंतर दाखवूया पुरस्कार. आणि ही त्याची आई, ह्यो जो भाव मोठो तो पण त्यांचा पाहुणचा भावाचा आणि ह्यो ऋषादा. काय म्हणतास? तेंडली तेंडली हां, कण्याची भाजी तेंडली. आणि ह्या काय? तेंडली ही पण तेंडी जात. तेंडली का? ही फुलझाडं लावलेली आहेत, फुलझाडं, गुलाब. मालवणीत बोललास तरी चालत. हां, गुलाब लावलेले आहेत. ही चहाची पात, ही कणगे लावलेले आहेत, त्याच्यात पुन्हा भाजी. हे कणगे असत ना? हे कणगे, कणग्याची वेल, पुन्हा कण्यासाठी भाजी पडलेली आहे. कालभाज्याने ही ह्या लावलास ना मुळे. हे वांग्याचे रोप आहेत. हां, मग काही मुळ्याची भाजी सारखी दिसली म्हणून विचारलंय. ही मिरचीचे रोप आहेत. पावसाळ्यात तुमका हाणूक नको काय बाहेरसून? हां, आणि काही घालूची जरूरत नाही. पुन्हा आता पडवळ घेतलेली आहे. हां, हो मंडप बहुत पडवळ केला. हे कमीत कमी 250 ते 300 पडवळ धरणार या वेळावर. होय, 250-300? हो, अधिकच म्हणा. काय सांगितलं वर्ग? हो, अधिकच बक्षात तुमका दाखवीन आणि महिन्यात सगळं सोपेत मांडव देणार. आणि ह्याचा फणसाचा काय सांगितलं असतं त्याला? फणस हे पुन्हा ही कलमं सगळी कलमात लावलेली आहे. ती यावर्षी धरलेली हो. यावर्षी थोडीशी खाण्यापुरती धरलेली. ह्या ना शेरवाडाचं झाड असं आणि ह्या मंडपक बांधतात ना. हो, मडपैक गणपती. आणि ह्या खूप दुर्मिळ, आमच्या वाडीत तर काही बाकी काही मिळत नाही. त्या वैभवडसून आणलेला आलाव. हां, तो रोप वैभवडसून आणून लावलेला. थंय पण या का ना? हो, ते पण या का. आणि आजच लांजासून मी 2 फणस आणलेले आहेत. 800 रुपयात 2 फणस. हां, म्हणजे रोप रोप. हां, त्याचं दाखवतो. झाडा आणलास? चला दाखवा. ह्यांचा गोठो असा इकडे ढोरा वगैरे असत. तुमच्याकडे म्हशी आहेत ना जास्त? हो, म्हणजे 2-3 म्हशी आहेत. हां, आणि का पाडे दिलास का? पाडे असं अजून 2-3 पाडे द्यायचे आहेत. हां, आता ट्रॅक्टर घेतलास तर बैलाची काही जरूरत नाही. नाही, जरूरत नाही. पण एकाच दुसरं पाडो होय. होय, पाडो होय. ह्या ना मोगऱ्याचं झाड असं, हे बघा. आणि यांच्याकडे मेन म्हणजे पाणी जास्त असतं, त्याच्यामुळे काय यांच्याकडे टेन्शन नाही. 400 रुपयात 2 फणस आणलेले आहेत. हां, हे
वर्षाचे 12 महिने धरणार आहे. 400 रुपयाक 2, 400 रुपयात 2 की लांजा. 800 रुपयाक 2. 800 रुपयात 2. हां 400 रुपये एक झाड. 400 रुपये 12 महिने धरतले. 12 महिने धरणार. त्याचं नाव काय आहे? मंगला. हा आणि काय हरिश्चंद्रा. हा हरिश्चंद्र म्हणजे फणसांची नावं त्या जातीची. हां त्याच्याकडे 45 ते 50 जातीचे फणस आहेत. हां आणि तो बाहेर म्हणजे मुंबईमध्ये नाही, बाहेर विमानांनी सप्लाय करता फणस. हां आणि 12 महिने धरणार. 12 महिने आत तर बघूक मिळते फणस. आणि किती किती चालू होणार म्हणजे धरक सुरू कधी होणार? 18 महिन्यापासून चालू तो म्हणता. हां 18 म्हणजे दीड 2 वर्ष पकडाच. हा म्हणजे 18 महिने. 18 महिने का आपण 24 महिने पकडूया. हो. 2 वर्षात भरणार 100%. होय होय. आणि आताशे म्हणजे जमिनीवर ते लोंबतात फणस. हां तुम्ही बघला स्वतः? हो स्वतः बघितले. काय म्हणतास माऊली? तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय काय बघलो तर 18-19 दिवस केलेला भात बघितलं. तर साधारण एवढा गेलेला असा आणि जमिनीत एवढा असा 1 महिन्याभरात काढू गेलेला असा था. महिन्याभरात आहे त्याला काढू. त्यानंतर मग अरुण काका बघलो. ते अरुण काका हिर तासत होते आणि ते आज आता पाऊस पडता बघ. 11 वाजले, 11-11 वाजले पाऊस पडता मरणाचं. उद्या सगळेजण भात 100% पेरणार, जे पेरूची हरवलेली असत ते. त्यानंतर मग ऋषादाकडे गेलो. ऋषादा नवीन ट्रॅक्टर घेतलेलो असा 6.5 HP असा नवीन असा. त्याचं अभिनंदन. मग त्याचा भात पेरलं. भात पेरल्याच्या नंतर मग मी इलाय घरात, कारण माझ्या कामावर असं होता. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा, कारण एक काळ्या कलरचा बटन असा तुमच्यासाठी फ्री असा नाका खूप हेल्प करता. आणि मी पहिल्या व्हिडिओत सुद्धा सांगितलेला असा की ह्या चॅनल माझा नाही, ह्या चॅनल फक्त आपला असा, तो सपोर्ट असतो. बाय बाय.